सर काय सांगाल, उमटे धरणाचा गाळ उपसण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न आपण काही अंशी सोडवलेला आहे. आपलं योगदान महत्त्वपूर्ण दिलेलं आहे. आपला आज सन्मान यतोचित संघर्ष ग्रुपने केलेला आहे. काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया, काय भावना? सर्वात पहिले म्हणजे संघर्ष समिती यांनी जी चळवळ उभी केली त्याला मी धन्यवाद देईन. थँक्यू. एक दुसरी गोष्ट म्हणजे 1977 साली या धरणाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेला प्राधिकरणाने त्याच्यात आपली यंत्रणा आणि इथली चळवळ उभी केली. त्यावेळचे जे कोण इथले स्थानिक जे आज माझ्याबरोबर होते एक 4-5 दिवसापूर्वी धरणातला गाळ काढताना, ते सर्व लोक सांगतात की आम्ही त्यावेळेला 4.5 रुपयांनी मजुरीने आम्ही तिकडे काम करत होतो. आणि काम करत असताना हा धरण आज 47 गावांना पाणी देतो आहे आणि साधारणतः 32-33 वाड्यांना पाणीही देतो आहे. म्हणजे त्या वस्त्यांवरती पाणीही जातो आहे. मी त्यांना धन्यवाद देईन. पण तेव्हापासून 1977 ते 1988ला जिल्हा परिषदेने प्राधिकरणाकडे आपल्या ताब्यात तो धरण घेतला. तेव्हापासून आजपर्यंत का कोणी केलं नाही? जे लोकप्रतिनिधी आहेत, जर 40 वर्ष जर त्याच्या 44 वर्ष जर माघारी पडले, तर मग 42 वर्षामध्ये त्यांना का दिसलं नाही? ती आत्ताची भूमिका का आली? हा सर्वात प्रश्न माझा पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना आहे. अनेक वर्ष त्यांनी सत्ता घेतली ना, अनेक वर्ष सत्तेचा उपभोग घेतला. इथल्या वाड्या वस्त्यांवरती किंवा या 47 गावांमध्ये राहणारे लोक किंवा या पाण्यावरती अवलंबून असणारे 47 गावं आणि 33 वाड्या, ह्या लोकांना त्या पाण्यापासून का वंचित राहावं लागलं? आणि 88ला ज्या वेळेला जिल्हा परिषदेने वर्ग केला, तेव्हापासून 88 ते 2024 संघर्ष समितीला का यावं लागलं पुढे? हा माझा प्रश्न आहे त्यांना. फार मोठी चूक होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बरोबर तालमेल नाही का? मग एवढे वर्ष जर तुम्ही त्या पद्धतीने काम करत होता, तर आजपर्यंत त्या धरणात आज मी ज्या वेळेला जी काय संघर्ष समितीच्या माध्यमातून ज्या वेळेला राकेश पाटील असतील, अधिक बरेच त्याच्याबरोबर जी समिती नेमण्यात आली, त्या लोकांना त्या संघर्षामध्ये जाऊन तिथे संघर्ष समिती स्थापन करायला लागली. आज तिथे 12-13 फूट खोल एकदम सॉफ्ट माती आहे. म्हणजे पूर्ण आलेला 42 वर्षाचा गाळ येऊन थांबला आहे तिकडे. आणि ह्या लोकप्रतिनिधींनीही काम चांगलं नाही केलं आहे. आणि प्रशासन तर एकदम निर्लज्ज आहे की एवढं जर पाणी 42 गावांना जर पाणी जाणार आहे किंवा 33 आदिवासी वाड्यांना जर पाणी जाणार आहे, तर 80 लोकांना पाणी, याच्या 80 गावांना पाणी मिळेल एवढं याच्यामध्ये हे होईल. आणि अलिबाग तालुक्याला पाणी पुरेल. तर त्याचे आत्तापासून ज्या संघर्ष समितीने जो निर्णय घेतला आणि त्याच्यातला जर गाळ काढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला काही लोकांनी अगोदर ही गाळ काढला आणि आम्हाला नंतर मी माझ्या घरातलं लग्न असल्याकारणाने मी येऊ शकलो नाही. माझे सहकारी आप्पाजी पालकर असतील, त्याचबरोबर अमित म्हात्रे असेल, धर्मा लोबी असेल, वारंवार सांगत होते की बाबा यंत्रणा चालू झाली तर आपण कशा पद्धतीने. तर मी बोललो की मी कोणाच्या यंत्रणेच्या सामुग्रीमध्ये काम जाऊन करणार नाही. उद्या कोणतरी त्याच्यावरती कोणतरी वक्तव्य चुकीचं करेल, या दिशेतून मी त्या याच्यात नाही. मला मी माझी स्वतःची साई क्रीडा मंडळ ही ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून पत्रव्यवहार जिल्हा परिषदेला केला. आणि कोण म्हणतं आहे की काही ज्या अडचणी वगैरे येतात, काहीच अडचणी येत नाही. ज्यावेळेला संघर्ष उभा राहतो, ज्यावेळेला संघर्ष समिती उभी राहते, त्यावेळेला प्रशासन कधीही खाली येतो. कोणतरी म्हणतं की बाबा रे की संघर्ष करावा लागले, बऱ्याचशा अडचणी आल्या, काहीच नाही. संघर्ष समितीने पुढाकार घेतला, पत्रकारांनी त्याच्यामध्ये उठाव घेतला आणि लोकांपर्यंत नेऊन सोडलं. आणि नंतर राकेश पाटील आणि त्यांच्या समितीने लोकांना पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की या उमटे धरणातलं जो काही गाळ साठलेला आहे, आम्हाला आज जो पाणी, आज मी कालच्या दिवशी 2-3 मुलं उतरली होती आतमध्ये, आज देखील 25 ते 30 फूट खोल पाणी आहे आतमध्ये. आज कितीतरी TCMमध्ये आतमध्ये पाणी आहे. लोकांना अजूनपर्यंत जरी डे टू डे सोडलं तरी पण पाणी मिळण्यासारखं आहे. फक्त कुठंतरी लोकांची दिशाभूल केली जातं. आपले या जर 42 वर्षापूर्वी म्हणजे 77 ते 2024पर्यंत लोकांची मतं घेऊन त्यांना फक्त पिरगळले का? शासनाने त्याच्यावरती फक्त त्यांची बाजू मांडून त्यांनी फक्त बिलच काढण्याचं काम केलं का? हा माझा 100%चा प्रश्न आहे. कारण मी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा सभापती होतो. तिथलं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, मला काहीतरी नवीन माहिती आहे अशातला भाग नाही आहे. हा त्यांची जबाबदारी होती. ह्या जबाबदारीने ह्यातला गाळ निघणं गरजेचं होतं. कारण शासनाला इथल्या लोकांना पूरक पाणी मिळण्यासारखं आहे. हे जे ह्याचा व्यास जर बघितला तर अनेक एकरमध्ये पसरलेला आहे.
त्याची जर पूर्व पश्चिम दक्षिणच्या बाजूला त्याचा डोंगराची व्याप्ती आहे आणि एकच त्याला उमटे धरणाला भिंत घालण्यात आलेली आहे. जर असे असताना जर एवढ्या 40 गावांनाच का पाणी, तालुक्याला पुरणारं पाणी आहे, एवढं पाणी आहे आत्तापर्यंत, जर ह्याची जर 78 कोटीची जर नुसती पाईपलाईन टाकायची आहे तर ती पाईपलाईनच 78 लाखाची टाकण्याचं का काम घेतलं आहे? मग ह्याच्यामधला जर धरणातला गाळ काढण्यासाठी जर 10 कोटी जर जिल्हा परिषद प्रशासनाने किंवा राज्य शासन किंवा लोकप्रतिनिधींनी जर वापरला असता तर हा गाळ तेव्हाच निघाला असता. आज थोडा चिडून बोलतो आहे. त्याचं कारण आहे, कारण संघर्ष समितीला पुढे यावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना पत्रव्यवहार करायला लागला. प्रशासनाकडे दरवर्षी कोटी रुपये याच्यावरती काढले जातात. मग ही तुमची मला तर वाटले अंडं देणारी कोंबडी आहे का तुम्हाला आजपर्यंत नाही वाटलं? आणि लोकप्रतिनिधींना तर माझा थेट प्रश्न आहे की एवढे वर्ष 77 ते 2024 का इथं लोकांना असं राहावं लागलं? अरे आमच्यासारखा एक साधारणतः मगाशी कोणीतरी म्हटलं की शिक्षण आणि बाकी या गोष्टी, अरे मी जिल्हा परिषदेमध्ये 1 वेळा सभापती नाही झालो, 2 वेळा झालो. आम्हालाही प्रशासन जवळून कळतं, लोकप्रतिनिधी म्हणून काय हित व्हायला पाहिजे तेही कळतं. आणि ह्या पद्धतीने मी आज सांगेन की संघर्ष समिती असेल, यांना मी राकेशजी पाटील आपल्याला धन्यवाद देईन, माझे सगळेच सहकारी, मग सगळेच ज्यांनी आज जिथे सहकार्य योगदान दिलेलं आहे त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देईन. राकेश पाटील आपणही सांगतो की येणाऱ्या कालामध्ये आपण जर का मी याच्यात ग्राउंड लेवलला उतरून काम करणारा माणूस आहे. ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये मी काम करत होतो त्यावेळेला अनेक लोकांची तेव्हाही पाण्याची तळमळ, ते मग जिल्हा परिषदेवरती मोर्चे किंवा जिल्हा परिषदेच्या सीओंना घेरावा घालणं, पाणी पुरवठा विभागाच्या लोकांना घेरावा घालणं, हे मी जवळून पाहिलं. आणि आज ज्या वेळेला ह्याच्या पार्टीमध्ये मी काम करत होतो, मला कधीपर्यंत उमटे धरण नाही दाखवलं. अरे उमटे धरणामध्ये काय आहे ते बघा ना. इथल्या लोकांना पूरक पाणी आहे. तुम्ही MRDCवरती निर्भर राहू नका. ह्याच्यात जर एवढा साठा जर केला तर इथल्या लोकांना पूरक पाणी मिळण्यासारखं आहे. मग ही लोकप्रतिनिधी आपली एवढ्या लोकांनी तुम्हाला 77 ते 2024 तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवले. प्रत्येक घरातून उठून आज माझ्याबरोबर लोबीसारखे माणसं, आदिवासी, वरच्या वाड्यांवरचे आदिवासी समाज, आप्पाजी पालकर असतील, अवचटकर असतील, त्याचबरोबर ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करताना सकाळी मी काही दिवसच आलो, पण ही मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वेळेला लागणारं पाणी असेल, जेवण असेल, सगळ्या गोष्टी तिथं टेंट टाकण्यापासून आप्पांनी नंतर ठरवलं आणि अमित म्हात्रेंनी ठरवलं की तिथे लाईट असणं गरजेचं आहे. कारण तिथे अनेक लाखो रुपयाची यंत्रणा, म्हणजे अनेक लाख रुपयाची नाही, कोटी रुपयाची यंत्रणा त्या धरणामध्ये होती. कारण 10-12 डंपर असायचे, 4-6 JCB असायचे, त्याच्यानंतर पोकलन्स असायचे. त्याची जबाबदारी सांभाळणारे इथली मंडळी असेल, मग सुदामजी झावरे असतील, ह्या लोकांनी रात्रभर तिकडे सकाळी, म्हणजे आम्ही ज्या वेळेला 8 तारखेला स्टार्ट केलं, आपण ना 8 तारखेला स्टार्ट केला, 8 तारखेपासून आत्तापर्यंत त्यांनी रात्रीचे पारा करून बसायचे. कारण ती पण कोणाची तरी आणलेली जबाबदारी होती. आणि मित्रांनो, आम्ही कोणाही कडून पैसे नाही घेतले. परंतु एक सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टीचे धारप साहेब, ज्या वेळेला मी इकडे धरणावरती येत होतो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बाबा धरणाचा गाळ काढायला चालला, चांगलं काम आहे, माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन जा. मेलो 1 लाख रुपये नको, तुम्ही तिथे लागणारं डिझेल असेल तो त्यांनी 2 लाखापर्यंत त्यांनी डिझेल वगैरे द्यायला, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर इथे जी मंडळी होती त्यांनी 2-3 दिवसाचं जेवण, ते कोण त्यांचं नाव काय, प्रशांत पाटील, त्यांनी 2 दिवस सांगितलं की जेवण आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देतो आहे. इथे लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या गरजा होत्या. प्रत्येक वेळेला मेन रोडवरती जाणं, तिथून काय सामान घेऊन येणं, ह्या सगळ्या मंडळींनी केलं आहे. प्रत्येक तळागाळातल्या ज्यांना पाण्याची गरज वाटते, ज्यांना गरज वाटते तो माणूस या धरणावरती होता. आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती निघणार आहे गाळ फारसा नाही निघाला. हे तर मला तर वाटतं 3% पण नाही, 2% पण नाही काम झालं. हे 2% पण काम नाही. मी तर सांगतो पुढल्या वर्षी प्रशासनाने
कणखर भूमिका राकेशजी पाटील आपल्याला घेणं गरजेची आहे. बरोबर आहे सर. आम्ही तुमच्याबरोबर, संघर्ष समिती पुढे असेल, आम्ही तुमच्या माघारी आहोत. इथले सगळे लोक बरोबर असतील. तुम्हाला जिथं पुढाकार घ्यायचा आहे तिथे जर 1000, 500, 2000, 3000 माणसांची जर यंत्रणा, म्हणजे यंत्रणा नाही म्हणणार, जर लोक लागत असतील तर त्या पाण्यासाठी पुढे येणार. कारण हे जे दिवस आहेत मार्च, एप्रिल, मे, जून ह्या दिवसामध्ये पाणी 2 दिवसावरून आड करून येते. कारण हा एकदम दुर्गम भागामध्ये धरण आहे आणि ह्याच्यामध्ये पसरलेल्या सगळ्या गावं आणि वाड्या आहेत. ह्यांना सकाळी हातावरती मजुरीसाठी जावं लागतं, संध्याकाळी घरी परत यावं लागतं. त्यांनी मुबलक पाणी त्यांना मिळणं गरजेचं आहे. कारण आपली जी महिला आहे त्यांना त्यांच्या घरातला जे वेळेला घरवाला ज्या वेळेला कामानिमित्ताने जातो त्यावेळेला त्याला संध्याकाळी 6 वाजताना किंवा जे काय टायमिंगमध्ये जो काय काम करेल ते काहीतरी आर्थिक व्यवस्था करून येतो. तोपर्यंत घरातल्या महिलेला पाण्यापासून तो पाणी दूरवर जाऊन आणावा लागतो. या उमट्या धरणामध्ये भरपूर साठा होण्यासारखा आहे. आणि पुढल्या वर्षी आम्ही, आता कोणतरी बोललं म्हणून मी बोलतो आहे याच्यातला भाग नाही आहे, मी खऱ्या अर्थाने लोकसेवक आहे, लोकहित जपणारा माणूस आहे. ज्यावेळेला जिल्हा परिषदमधून मी निवडून आलो होतो त्या मतदारसंघातले अनेक लोक त्या जिल्हा परिषदेवरती पाण्यासाठी येत होते. तेव्हा वाटत होतं की आपण MIDCवरती नाही. जलजीवन मिशन आज हे चालू आहे, त्यासाठी जलजीवन मिशनमध्ये 50% केंद्र सरकार देतं आहे आणि 50% राज्य सरकार देतं आहे. कोणतरी म्हणते आम्ही आणलं नाही. जी व्हिजन मगाशी सांगितलं गेलं की 10 लाखाचा कोटनी हे आणि ते व्हिजन इज मोस्ट आहे. हो काय, तो 10 लाखाचा कोट घालण्यापेक्षा त्यांनी जलजीवन मिशन प्रत्येकाच्या घरात, आता इथल्या लोकांनी किंवा इथल्या कॉन्ट्रॅक्टर्सनी किंवा इथल्या प्रशासनाने त्याची गांभीर्यपूर्वक जर जाणीवपूर्वक जर त्यांनी गांभीर्य घेतलं नाही तर ते चूक आहे. हो काय, बऱ्याचशा काहीतरी चुकीचं होतं आहे असं मला वाटतं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याच्यावरती प्रत्येक गावामध्ये 50% केंद्र सरकारचा आणि 50% राज्य सरकारचा त्याच्यामध्ये निधी आहे. तो प्रत्येकाच्या घरात पाणी गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर एवढं असताना देखील इथल्या उमटे धरणाची जी संघर्ष समिती आहे तिला पुढाकार घ्यावा लागला आणि उमटे धरणातला गाळ काढा. अनेक हजार लाख रुपये ह्याच्यावरती किंवा कोटी रुपये त्यांनी काढले असतील, पण त्याच्यातला गाळ काही काढला नाही. तर ही फार मोठी चूक होते. तर चांगलं काम होण्यासाठी राकेशजी पाटील आणि या परिसरातली जेवढे पण लोकांनी यांना सहकार्य द्यायचं आहे. येणाऱ्या कालामध्ये 40 गावांना पाणी न जाताना, 33 वाड्यांना पाणी न जाताना अख्ख्या तालुक्याला पाणी मिळावं ही धारणा ठेवून या धरणाचं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी पुढे येऊन अगदी युद्ध पातळीवरती पुढल्या वर्षी काम करावं. कारण ह्याच्यामध्ये साधारणतः 200 ट्रक्स आणि साधारणतः एक 20-25 पोकलन असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला साधारणतः 3 महिने जेव्हा काम चालेल तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्यातून गाळ निघाले. असं समजा थोडीशी यंत्रणा लावल्या निघाले, 2% पण नाही निघालं. ही पण एक आहे तुमच्या संघर्ष समितीने घेतलेला पुढाकार. आज हे महाराष्ट्रात आवर्जून प्रत्येक जो लोकप्रतिनिधी आहे त्याच्या कानावरती ही गोष्ट जाईल की उमटे धरणाची संघर्ष समिती पुढे आली, प्रशासन कमी पडला आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी कमी पडलं असं मला सांगता येतं आहे. आपण घेतलेली भूमिका ही परफेक्ट आहे. आपल्यासाठी तुम्ही मागाशी म्हणाल तुमचं थोडंफार स्पीच ऐकलं की इकडून जाताना त्याच्यामध्ये आम्ही थोडंफार काम केलं, आमचं कुठे नाव नाही आलं, त्याच्यामुळे ते आमच्याकडे ही डिटेल्स आली. पण असं नका करू. हे लोक रात्रंदिवस काम करत होते, ही मंडळी सगळी रात्रंदिवस काम करत होते. तर ते कुठंतरी असं नका करू. खरोखर ज्यांनी काम, मी नाही ना केलं काम, मी नुसतं फक्त यंत्रणा पाठवली आणि मॅनेजमेंट आणि त्याच्यातून येऊन जाऊन एका दुसरी फेरी मारली. खऱ्या अर्थाने ह्या लोकांनी इकडे सकाळी 9ला येऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लागणारी प्रत्येक गोष्ट बघणारी ही मंडळी आहे. म्हणून त्यांना आणि आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो आहे. येणाऱ्या पुढच्या वर्षी मग तुम्ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारीपासून पुढचं गाळ जसा पाणी कमी होत जाईल तशी यंत्रणा आतमध्ये उतरेल. त्या यंत्रणेसाठी जर प्रशासन लोकप्रतिनिधी नाही आलं तर आमच्यासारखा एक लोकसेवक पुढे येईल आणि नक्कीच काम करेल. धन्यवाद.